नमस्कार मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, काल तुम्हाला मी स्पायडर ग्रुपबद्दल मराठीमधून पूर्णपणे त्याचं विश्लेषण केलं होतं आणि त्यासोबतच शेवटी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट पण सांगितली होती की ज्याने तुम्हाला ते स्पायडर ग्रुप छान प्रकारे लक्षात राहील. ठीक आहे, ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला असेल आणि पूर्ण बघितला असेल तर त्यांच्या म्हणजे लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहील याची मला नक्कीच खात्री आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की ओफिडिया ग्रुप म्हणजे काय असतात तर साप. तर ओफिडिया ग्रुपबद्दल मी आज तुम्हाला पूर्णपणे त्याचं एक्सप्लेनेशन करतो आणि त्यासोबत शेवटी एक छोटीशी गोष्ट पण सांगतो. ठीक आहे, तर ओफिडिया ग्रुपमध्ये मोस्ट ऑफली म्हणजे कोणकोणते येतात तर जे काही सरपटणारे प्राणी आहेत ते आणि जे काही साप आहेत ते सगळेच्या सगळे ओफिडिया ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. तर आता आपल्याला ओफिडिया ग्रुप लक्षात ठेवताना सापाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांचा आपल्याला विचार करणे गरजेचं आहे. जसं की आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की लाईफ सिच्युएशन ऑफ द स्नेक, त्यानुसार आपण ठरवू. आता काय असतं, जे सापांची जी वाढ होत असते त्यात काय दिलं तर ग्रो फास्टेस्ट इन फर्स्ट 2 years ऑफ देअर लाईफ, सो आउटर स्किन बिकम्स टू टाईट अँड सो दे शेड इट ऑफ. लाईकवाईज चिल्ड्रन ग्रो टू रॅपिडली दॅट दे रिक्वायर न्यू क्लोथ्स एव्हरी 4 to 6 months. म्हणजे आपण आता एखादा व्यक्ती ओफिडिया ग्रुपचा आहे का नाही ते कसं ओळखणार? जर एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या लहानपणामध्ये म्हणजे जन्मल्यानंतर 1-2 वर्षात असताना खूप त्याची असे भरकन वाढ होते, म्हणजे लगेच वाढ होते, तेव्हा काय होणार, मग त्याला आपण जे कपडे घालायला देतोय ते बारके पडत जाणार. म्हणजे सुरुवातीच्या 1-2 वर्षानंतर वाढ एकदम रॅपिड असताना आणि त्यानंतर हळूहळू वाढ नॉर्मल लेवलला येणार. ठीक आहे, तर असे जे काही पर्सन्स असतात, असे व्यक्ती असतात ते शक्यतो ओफिडिया ग्रुपशी बिलॉंग करतात. आता त्याच्या खाली 9-10 रेमेडीज आहेत, ते तुम्ही बघून घ्या आणि लक्षात ठेवा कारण पेपरमध्ये लिहिणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट डॉक्ट्राइन ऑफ सिग्नेचर बघू. ठीक आहे, तर सगळ्या पहिल्यांदा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट याची वाचून दाखवतो आणि त्यानंतर ते कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. तर पहिला पॉईंट आहे ॲग्रेवेशन फ्रॉम वॉर्मथ, हॉट ड्रिंक्स, सन अँड समर. ठीक आहे, म्हणजे काय, तर स्नेक्स आर एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टू हीट. सगळ्यांना माहिती आहे स्नेक्स आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल, म्हणजे काय, थंड रक्ताचे प्राणी आहेत, त्यामुळे त्यांना गरमी अजिबात सहन होत नाही. समर किंवा कुठेही थोडासा गरम ठिकाण असेल त्या ठिकाणी साप राहू नाही शकत. त्यामुळे ज्या वेळेस कधी पण शरीरामध्ये तापमान वाढतं किंवा जे जमीन असते जमिनीवरती तापमान वाढतं त्यावेळी साप बाहेर येतात असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हा तोच पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे ॲग्रेवेटेड बाय फास्टिंग अँड ॲम्युलरेशन आफ्टर इटिंग. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कधी साप भुकेला असतो तेव्हा तो खूप जास्त खतरनाक आणि पॉयझनस असतो आणि जेव्हा कधी त्याचं पोट भरलेलं असतं, तर साहजिक गोष्ट आहे, एखादा साप आहे भुकेला आहे तर तो चावणार ना, त्याचं भक्ष्य पकडणार. पण एखाद्या सापाचं पोट भरलंय मग तेव्हा काही चांगलं वाटणार, त्याला काही शिकारीची गरज नाही असंच. नंतर तिसरा पॉईंट आहे सस्पिशियस अँड जेलस. आता साप काय सस्पिशियस जेलस वगैरे असं नसतं, पण लक्षात ठेवायचं की स्नेक्स आर पॉयझनस, म्हणजे ठीक आहे साप विषारी आहेत. मग आपण काय म्हणणार लक्षात ठेवायसाठी, त्याच्या डोक्यात विष भरलंय. मग डोक्यात विष भरले म्हणजे काय, तो काय संशय घेतोय आणि दुसऱ्यावर जळतोय, म्हणजे डोक्याने जरा असा तो सस्पिशियस आणि जेलस आहे. चौथा पॉईंट आहे सिम्पटम गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट. ठीक आहे, ह्यात पण एक्सेप्शन आहे, क्रोटॅलस अँड इलॅप्स ह्या 2 प्रजाती आहेत, त्यांचं एक्सेप्शन आहे की त्यामध्ये राईट साईड सिम्पटम असतात आणि बाकीचे जे काही ओफिडिया ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांचे लेफ्ट साईड सिम्पटम असतात. तर लक्षात कसं ठेवायचं, साप हा जेव्हा कधी राऊंड कॉईल होतो तेव्हा तो लेफ्ट टू राईट अशा पद्धतीने कॉईल होतो, त्यांना लक्षात ठेवायचं आहे. 5वा पॉईंट आहे ॲम्युलरेशन फ्रॉम ब्लिडिंग अँड डिस्चार्जेस. म्हणजे कधीही पर्सन्समध्ये ब्लिडिंग होते किंवा डिस्चार्ज होत आहेत, म्हणजे डिस्चार्ज कोणत्याही ओरिफाईसमधून असून त्याने पेशंटला बरं वाटतं. ठीक आहे. 6वा पॉईंट आहे ॲग्रेवेशन फ्रॉम टच अँड स्लाईट साऊंड. आता सापाला आपण टच केला तर काय होणार आहे, साहजिकच आहे तो माघारी आपल्याला फुसकारणार आहे, म्हणजेच आपल्याला त्याला काही ॲग्रेवेशन होते. आपण थोडा जरी हात लावला किंवा साऊंड सापाला काही दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे तो काय करतो फक्त व्हायब्रेशनने फील करत असतो, त्यामुळे थोडे जरी साऊंड वाढला व्हायब्रेशन झाले तरी ॲग्रेवेशन होतं. 7वा पॉईंट आहे पेशंट कॅन स्वॉलो सॉलिड्स इझिली. ठीक आहे, म्हणजे जे सॉलिड गोष्टी आहेत ते पेशंट इझिलीच गिळू शकतो, पण ज्या लिक्विड गोष्टी आहेत तो गिळताना त्याला त्रास होतो. यामागे देखील कारण आहे की सॉलिड गोष्टींचं ते थ्रोटमध्ये प्रेशरमध्ये ते जास्त असल्यामुळे सापांना ते गिळायला सोपं जातं. ठीक आहे, तर ते पण कसं लक्षात ठेवायचं सगळे म्हणून शेवटी तुम्हाला सांगेल मी. 8वा पॉईंट आहे डिस्चार्जेस. आता डिस्चार्जेस कसे आहेत, डार्क अँड ऑफेन्सिव्ह. यामध्ये उदाहरण दिलं आहे स्टूल्स ऑफ स्नेक, ब्लॅक अँड ऑफेन्सिव्ह, म्हणजे सापाची जी काही विष्ठा असते ती कशी काळी आणि त्यासोबत घाणेरडं वास म्हणजे ऑफेन्सिव्ह अशी जी असते. आता कॅरेक्टरिस्टिक बघूया. कॉन्स्टिट्यूशन, तर आता हिमोरेजिक कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे शरीरातील मोस्ट ऑफ द कंप्लेंट आहेत त्यामध्ये तुम्हाला रक्तस्राव आढळून येईल. त्यानंतर आहे स्किन पर्पल आणि मॉटल. ठीक आहे, नंतर रेस्टलेस पण आहे, साप रेस्टलेस हे असतात, जसे काल स्पायडर ग्रुपमध्ये पण रेस्टलेसनेस होता, तोच रेस्टलेसनेस ओफिडिया ग्रुपमध्ये पण आहे. मायाझम, सिफिलिटिक आणि ट्युबरक्युलर, म्हणजे डिस्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात होते. आता साप चावल्यानंतर जे पॉयझन डिस्ट्रक्शन होतं
ठीक आहे. त्यालाच अनुसरित सिफिलिटिक आणि ट्युबरक्युलर मायझम या ठिकाणी दाखवला आहे. आणि डायथिसिस आहे हिमोरेजिक. थर्मली हॉट आहेत, त्यामध्ये पण 2 एक्सेप्शन आहेत, इलॅप्स आणि नाजा. नाजा म्हणजे नाग आणि इलॅप्स ही दुसरी प्रजाती आहे. ही दोघे कसे चिली आहेत आणि बाकी सगळेचे सगळे मेंबर्स कसे हॉट आहेत. त्यानंतर एलिमेंट्स फ्रॉम जेलसी, फ्राईट, लॉस ऑफ व्हायटल फ्लुइड्स, बॅड इफेक्ट्स ऑफ पॉयझन, डिसअपॉइंटेड लव. आता हे बघा, एलिमेंट्स फ्रॉम लॉस ऑफ व्हायटल फ्लुइड्स म्हणजे शरीरातून जे काही व्हायटल फ्लुइड जात आहेत त्यामुळं पेशंटला त्रास होते, म्हणजे इंटरनली त्रास होते, पण त्याने बरं वाटतं. ठीक आहे, म्हणजे फ्लुइड ते म्हणजे डिस्चार्ज झालं त्याला बरं वाटतं, पण त्यामुळे जे काही आंतरिक गोष्टी आहेत, जे काही इंटरनल डिसीज आहेत ते त्यामुळे प्रोड्यूस होत आहेत. स्पिअर ऑफ ॲक्शन आहे नर्व, स्किन, सर्क्युलेशन, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम आणि थ्रोट. आता मेन जे पॅथोफिजिओलॉजिकल ॲक्शन होते, आता स्नेकचे मेडिसिन कशापासून बनवतात तर पॉयझनपासून बनवतात. ओके, मग आता पॉयझन, आता सापाच्या पॉयझनचे टाईप असतात आणि ते कोणत्या प्रकारे ॲक्ट करतात त्यानुसार ठरतं. आता काही पॉयझनचे असतात जे न्यूरोटॉक्सिक असतात, काय असतात ते वास्क्युलोटॉक्सिक असतात, काही मायोटॉक्सिक असतात आणि काय असतात. ठीक आहे, म्हणजे मेजरली 3 टाईपचे आहेत. मग आता न्यूरोटॉक्सिक काय करतात, न्यूरो म्हणजे नर्व्स, म्हणजे नर्व्सला अफेक्ट करणारे पॉयझन. वास्क्युलोटॉक्सिक म्हणजे काय करतात, जे वास्क्युलोटॉक्सिक म्हणजे जे आपले आर्टरीज असतात. ठीक आहे, आर्टरीज म्हणजे आपले ब्लड आणि आर्टरीज या दोन्हीवरती अफेक्ट करतात. आणि मायोटॉक्सिकमध्ये काय करतात तर मसल्सवरती अफेक्ट करतात, मसल्सचं डिस्ट्रक्शन करतात. न्यूरोटॉक्सिकमुळे काय होतात, नर्व कुठे सप्लाय करतात, मसलला सप्लाय करतात. ओके, मग नर्व जर अफेक्ट झाल्या तर त्या काय ठिकाणी होणार, मसल आपण व्यवस्थित कंट्रोल नाही करू शकणार, मसलमध्ये विकनेस येणार. तर तेच इथं दिलंय. वास्क्युलोटॉक्सिकमध्ये काय, प्रोड्यूस एन्झायमॅटिक डिस्ट्रक्शन ऑफ सेल वॉल्स, म्हणजे जे काय आपल्या आर्टरीज किंवा वेन्सच्या सेल वॉल आहेत त्याचं ते डिस्ट्रक्शन करतं, त्यामुळे तिथून पण हिमोरेज होणार पूर्ण शरीरामध्ये. मायोटॉक्सिकमध्ये डायरेक्ट मसलवरती ॲक्ट करणार, न्यूरोटॉक्सिकमध्ये नर्ववरती ॲक्ट करणार आणि नर्ववरती ॲक्ट केल्यानंतर मसलवर अफेक्शन होणार आणि मायोटॉक्सिकमध्ये डायरेक्ट मसलवरती अफेक्शन आहेत. सोबत आता पॉयझन डिकम्पोजेस द ब्लड. ठीक आहे, ब्लडला डिकम्पोज करतं, त्या ब्लडची कोअॅग्युलेबिलिटी आहे, ठीक आहे, म्हणजे गोठण्याची क्षमता आहे ती पण कमी करतं. आता कॅरेक्टरिस्टिक मेंटल्स बघूया आपण, तर अँझायटी आहे, मेंटल अँझायटी, मेंटल एक्साइटमेंट आणि फिअर आहे. त्यासोबत लोकॅसिटी आहे, म्हणजे कंटिन्युअस पेशंट बोलत असतो. आता डिसीज कंडिशन म्हणजे जेव्हा डेलिरियमची कंडिशन असते त्यावेळी पेशंट बोलत असतो, पण असा पण पेशंट रोजच्या जीवनामध्ये पण जास्त बोलणार असतो, म्हणजे इंट्रोवर्ट नसतो. ओके, जसे की स्पायडर ग्रुपमध्ये पण इंट्रोवर्ट नव्हते तसे या ठिकाणी पण इंट्रोवर्ट नाही आहेत. नंतर आहे सस्पिशियस, ते सांगेल तुम्हाला. नंतर फिअर ऑफ डिसीज अँड डेथ. ठीक आहे, मरण्याची भीती आणि डिसीजची पण भीती वाटते. रिलिजियस इन्सायनिटी. ठीक आहे, रिलिजियस क्लेअरवायन्स, म्हणजे आता त्याला वाटतं की दैवी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्याला कोणतरी दैवी शक्ती कंट्रोल करते असं समज असतो त्या व्यक्तींचा. ओके, त्यानंतर 6वा पॉईंट आहे फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे प्रत्येक कामात नीटनेटकेपणा, परफेक्ट काम लागतं, एकदम ॲक्युरेट काम लागतं, अशा टाईपचे पर्सन्स. 7वा आहे इरिटेबल अँड क्वारलसम, इरिटेबिलिटी आहे. 8वा पॉईंट आहे कम्पिटिटिव्हनेस आणि अट्रॅक्टिव्हनेस. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲनिमल मध्ये ज्या मोस्ट ऑफ द रेमेडीज आहेत त्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस, ॲट्रॅक्टिव्हनेस, व्हायलन्स हे मोस्ट ऑफ द रेमेडीमध्ये असतो. 9वा पॉईंट आहे डबल स्टँडर्ड्स. म्हणजे डबल स्टँडर्ड्स म्हणजे काय तर दुसऱ्यासाठी काही रूल असणार, स्वतःसाठी काय, बाबा मी हे केलं तर चांगलं पण दुसऱ्यानं जर ते केलं तरी नाही, असं नसतं ते, अशा टाईपचे. 10वा पॉईंट आहे ग्रीडी अँड जेलस. ठीक आहे, म्हणजे जास्त अशी त्यांना वस्तू जवळ करण्याची किंवा म्हणजे लालच असतो खूप त्यांना. 11 आहे हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते. आणि 12 ॲक्टिव्ह मेमरी अँड स्ट्रायकिंग नेचर. मेमरी वगैरे वीक वगैरे काही नाही आहे, चांगली मेमरी आहे या ठिकाणी. आता कॅरेक्टरिस्टिक फिजिकल बघूया, तर हिमोरेजिक डायथिसिस आहे. ठीक आहे, डायथिसिस तुम्ही लक्षात ठेवला तर पुढचे जे काही सिम्पटम आहे ते तुमचे आपोआप लक्ष देतात. तर हिमोरेजिक डायथिसिसमध्ये ब्लडचं कसं आहे, ब्लड हिमोरेज होतंय पण कशा टाईपचं आहे, तर डार्क रेड ब्लड उजस फ्रॉम एव्हरी ऑरिजिन. ब्लड असं एकदम ब्राईट रेड नसतं, डार्क रेड. व्हीनस ब्लड कसं असतं त्या टाईपचं. त्यानंतर डार्क रेड ब्लड चेंजेस रॅपिडली टू पर्पलिश, म्हणजे जेव्हा हिमोरेज होतो तेव्हा ते डार्क रेड असतं पण त्यानंतर ते पर्पल कलरचं होतं. त्यानंतर डार्क स्पॉट इखायमोसिस, शरीरावरती डार्क चट्टे पडतात आतमध्ये कॅपिलरीमध्ये हिमोरेज झाल्यामुळे. त्यानंतर लेफ्ट सायडेड रेमेडीज असतात याच्यामध्ये, पर्सन लेफ्ट सायडेड अफेक्शन जास्त असतात ते सांगितलं. त्यामध्ये एक्सेप्शन आहे क्रोटॅलिस इलॅप्स, पेन जे लेफ्ट टू राईट जाणार लेफ्ट साईड आहे त्यामुळं, त्यामध्ये पण आपल्याला तेच एक्सेप्शन लिहायचं. त्यानंतर गँग्रेनस कंडिशन असणार, आता ब्लड डिकम्पोज होत आहे, मसल डिकम्पोज होत आहेत, नर्व म्हणजे अफेक्शन आहे तर गँग्रेन होण्याची शक्यता जास्त आहे. हिमॅच्युरिया, तिथं पण हिमोरेज होत आहे. हायपर सेन्सिटिव्हनेस आहे ते पण सांगितलं. डेबिलिटी, प्रोस्टेशन, थकवा पण आहे. आणि पॅरालिसिस, आता शक्यतो मसलवरती अफेक्ट करते आणि सोबत नर्ववरती अफेक्ट करते, तर नर्ववरती अफेक्ट केल्यानंतर काय येणार, पॅरालिसिस हा महत्त्वाचा सिम्पटम त्या ठिकाणी होणार. 11वा आहे ॲव्हर्जन टू टाईट बँडेज, म्हणजे टाईट बँडेज कमरेभोवती म्हणा कुठेही अशी आवळ वस्तू अजिबात त्यांना आवडत नाही. त्यासोबत डिस्चार्जेस कसे आहेत ते ऑफेन्सिव्ह. ठीक आहे,
तर जनरल मॉडेलिटीज बघू आपण. तर ॲग्रेवेशन कशामुळे, आता मॉर्निंग ॲग्रेवेशन आणि नाईट ॲग्रेवेशन. रात्री झोपताना पूर्ण रात्रभर ॲग्रेवेशन असतं आणि सकाळी उठल्यावरती पण ॲग्रेवेशन असतं. त्यासोबत ॲग्रेवेशन फ्रॉम टच, हॉट ड्रिंक्स, समर, ठीक आहे, ज्यांना त्रास होतो त्यांना ॲग्रेवेशन. हॉट पेशंट आहे तर गरम गोष्टींनी त्रास होणार. ॲम्युलरेशन काय आहेत, कोल्ड थिंग्स आणि अपिअरन्स ऑफ डिस्चार्ज. डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला बरं वाटतं, त्यासोबत थंड वस्तूंनी देखील बरं वाटतं. ओके, तरी सगळे आपण आराखडा बघितला की ओपीडी ग्रुपमध्ये काय आहे. आता लक्षात ठेवायची ट्रिक काय आहे, तर सर्वात पहिल्यांदा एक साप इमेजिन करायचा. आता साप कसा असतो, त्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की सापाचे जे काही सुरुवातीचे वर्ष असतात, 5-6 महिने 7-8 महिने, त्यावेळी साप खूप जास्त जोरात त्याची वाढ होत असते. मग ते एक लक्षात ठेवायचं. सेकंड काय असतं, साप विष सोडतो, ठीक आहे. विषाच्या ग्रंथी कुठं, डोक्याच्या मागे त्याच्या विषाच्या ग्रंथी असतात. मग आपण लक्षात ठेवायचं की डोक्यात विष भरले, म्हणजेच काय, सस्पिशियस आणि जेलसनेस. त्यानंतर आपण काय बघणार, जीभ. साप कसा सारखा जीभ बाहेर काढत असतो असं असं करून. मग त्यानं काय लक्षात ठेवायचं, जीभ बाहेर काढतो म्हणजे तो बोलतोय असं आपण गृहीत धरूया, आणि त्यामुळं लोकॅसिटी म्हणजे खूप जास्त बोलणे. त्यानंतर काय, टंग. टंग झाली. टंग नंतर कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे, ते तर माहिती आहे सर्वांना. नंतर काय, कॉइलिंग. साप असा स्वतःभोवती कॉईल होताना कोणत्या, लेफ्ट टू राईट पोझिशनला जातो, ठीक आहे. म्हणून कंप्लेंट्स कशा लेफ्ट टू राईट आहेत. आणि त्यासोबत त्याला 2 एक्सेप्शन आहेत, काय तर क्रोटॅलस आणि इलॅप्स, ते राईट टू लेफ्ट जातात. त्यानंतर नाईट. शक्यतो साप रात्री बाहेर निघतात, त्यामुळे त्यांना निशाचर म्हणतात. ओके, माहीत असेल सगळ्यांना. त्यामुळं रात्री म्हणजेच नाईट ॲग्रिवेशन आणि सकाळी उठल्यानंतर पण ॲग्रिवेशन, ह्या जवळपास 6 गोष्टी आपण इथून लक्षात ठेवणार. आता स्टोरी, ज्या काय राहिलेल्या गोष्टी आहेत त्या कशा, तर आता एक माणूस रात्रीचा बाहेर चाललेला आहे, ठीक आहे. आता काय होतं, साप काय करतो, साप चाललेला असतो रस्त्याने आणि ह्या माणसाचा सापावरती पाय पडतो. पाय पडल्यानंतर काय होणार, सगळ्यांना माहीत आहे, साप आहे सेन्सिटिव्ह, तो लगेच फुसकारणार त्याला. ते फुसकारलेला माणूस बघतो आणि साईडला होतो. आता या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आपण बघूया डबल स्टँडर्ड, याने आपण कसं लक्षात ठेवणार. समजा एक माणूस उभा आहे आणि त्याच्या पायावरून साप गेला, ठीक आहे. तर मग काय, तर त्या सापाला चालतं. पण जर सापावरून माणसाचा पाय गेला तर ते त्याला नाही चालत. म्हणजे काय, स्वतःसाठी वेगळे रूल, दुसऱ्यासाठी वेगळे रूल. म्हणजे स्वतः केलं तर चालतं पण दुसरं केलं तर नाही चालत, ठीक आहे. हे एक डबल स्टँडर्ड झालं. आणि त्यासोबत काय, पाय दिलं म्हणजे लगेच साप फोन करणं, म्हणजे सेन्सिटिव्हिटी. ह्या 2 गोष्टी झाल्या. मग तो माणूस काय करतो, आता तो माणूस असतो साप धरणारा, ओके. मग तो काय करतो, त्याला धरतो, त्याच्या मानेला धरला एक साप लागतो वळवळ वळवळ करायला. मग आता त्यानं काय झालं, धरताना काय माणूस हळू नाही धरणार, टाईटली धरणार त्याच्या मानेला, कारण साप चावण्याची त्याला पण भीती आहे. मग साप काय, आता ते काय झालं, ॲव्हर्जन टू टाईट बँडेज, म्हणजे टाईट धरलं ना त्यानं, पण साप वळवळ करायला लागला, म्हणजे ॲव्हर्जन. आता तो काय करतो, तो सापाला नेतो घरी. घरण्यानंतर सापाला एका बाटलीमध्ये ठेवलेलं असतं त्यानं, पण साप जास्तच असा रागीटसारखा करत असतो, ठीक आहे. मग ह्याला काय वाटतं, सापाला आता भूक लागलेली आहे. आता भूक लागलेली आहे, मग काय करतो तो, त्याला थोडेसे आपले छोटे छोटे बारीक कणा बिस्किट वगैरे थोडंच खायला देतो. पण सापाला काही ते खाता येत नाही. मग त्याला काय कळत नाही. मग तो एखादी मोठी गोष्ट टाकतो आणि मग तो साप खातो, ठीक आहे. साप पूर्ण गिळून घेतो. म्हणजे यांना आपण काय लक्षात ठेवणार की जे सॉलिड गोष्टी आहेत ते गिळायला सोपं जातं आणि जे छोट्या छोट्या लिक्विड गोष्टी आहेत ते गिळायला अवघड जातं. आणि त्याच्या आधीचा पॉईंट होता काय की साप भुकेला आहे त्यामुळे ॲग्रेवेशन आहे आणि खाल्ल्यानंतर जरा साप शांत होतो. मग तो काय करतो, थोड्या दिवसांना साप परत चिडतो. चिडल्यानंतर हा काय करतो, मग त्या सापाचं विष काढून घेतो. एक बाटली असते त्याला वरती पेपर असतो माहिती आहे ना, ते विष काढतात त्या प्रकारे तो करतो. आणि विष काढल्यानंतर सापाला ठेवून देतो परत. मग त्याने पण सापाला बरं वाटतं, ठीक आहे, याला पण विष मिळतं आणि सापाला देखील बरं वाटतं. आता त्या जी साप धरणाऱ्याची सर्पमित्राची बायको असते ती काय करते, त्या सापाची पूजा करायला लागतात. नागाची सापाची पूजा करतात हे आपल्याला माहिती आहे. शक्यतो साप नका लक्षात ठेवू, तो नाग आहे असं लक्षात ठेवा, ठीक आहे. मग ते नागाची पूजा करते. मग त्या पूजेवरनं काय झालं, रिलिजियस कंडिशन आहे ना तिथे, मग रिलिजियस इन्सॅनिटी हे आपण लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आता पूजा वगैरे होते, सगळं होतं आणि मग काय होतं, तो मग बायको सांगते आता सोडून द्या याला. मग तो त्याला जातो आणि त्याला सोडून सोडून देतो. आणि नंतर काय होतं, मग ती बाटली धुवायला घेते तर त्या ठिकाणी सापाची विष्ठा वगैरे असते, बाकीच्या गोष्टी असतात. मग त्याचा खूप जास्त घाण वास येत असतो. काळसर अशी ब्लॅक स्टूल त्या ठिकाणी सापाने केलेल्या असतात. मग ते एक झालं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्यातून कोणकोणत्या पॉईंट आहेत त्या ठिकाणी मी मेन्शन केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आता तुम्हाला सिम्पटम जर लक्षात राहत नसतील तर स्टोरी तर लक्षात ठेवावीच लागणार आहे. आता काही जण म्हणतील स्टोरी पण अवघड आहे. स्टोरी काही अवघड नाही आहे. 2-3 वेळा तुम्ही फक्त डोक्यात आणली, आधी मी जे बोललो आहे स्टोरी ते एका ठिकाणी लिहा आणि त्या पॉईंटनुसार पुढे कोणते पॉईंट आहेत ते जर लिहिलं तर काय अवघड काहीच नाही आहे, ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.